दामिनी, हेमांगी स्टार्ट करू. Yes, ma'am. दामिनी आवाज नाही येत. दामिनी, हेमांगी, मला तुमचा आवाज नाही येत. Yes, ma'am. चालू करू. हाँ. आता बेसिक हे कंपोनेंट्स ऑफ लिनक्स सिस्टम. ठीक आहे, पहिलं ही डायग्राम. आता लिनक्स सिस्टमचे बेसिक कंपोनेंट्स. आता कुठलंही ऑपरेटिंग सिस्टम म्हटलं तर त्याचे बेसिक कंपोनेंट्स कोणते येतात? एक तर त्याचा हार्डवेअर येणार आहे, एक तर ऑपरेटिंग सिस्टम इटसेल्फ येणार आहे, त्याच्यानंतर मेमरी येणार आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस येणार आहेत, ठीक आहे, आणि युजर येणार आहे, म्हणजे जे ऍप्लिकेशन्स आहेत, जे आपण आहोत, एंड युजर्स, जे आपण ऍप्लिकेशन यूज करणार आहोत. तर हे बेसिक गोष्टी कंपोनेंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम येतात. सेम वे लिनक्सचे काही कंपोनेंट्स आहेत. इट इज स्प्लिट अप इनटू टू थिंग्स. ठीक आहे, फर्स्ट इज हार्डवेअर आणि सेकंड इज लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. हार्डवेअर मध्ये काय येणार आहे तुमचं? सीपीयू येणार आहे, मेमरी येणार आहे आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस येणार आहे. आता सीपीयू म्हणजे काय? तो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याच्यामधून तुमचं मदरबोर्ड असतो, ज्याच्यामधून सगळ्या इन्स्ट्रक्शन्स येतात, दॅट इज युअर सीपीयू. त्याच्यानंतर मेमरी. मेमरी मध्ये एक काय असतं आपलं? फर्स्ट इज प्रायमरी मेमरी, सेकंड इज सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी मध्ये काय असणार आहे आपलं? प्रायमरी मेमरी मध्ये काय असणार आहे? रॅम, दॅट इज रँडम ऍक्सेस मेमरी. का रॉम येतं? प्रायमरी मेमरी मध्ये काय येतं? प्रायमरी मेमरी मध्ये काय येतं दामिनी? सुफियान, दामिनी, ऐश्वर्या, हेमांगी, मोहित, प्रायमरी मेमरी मध्ये काय येतं? एकाने रॅम बोला, एकाने रॉम बोला. मग मी सांगेन दोन्ही चुकीचे. आई ते एकदा कन्फर्म सांगा, काय येतं प्रायमरी मेमरी मध्ये? प्रायमरी. प्रायमरी म्हणजे काय असणार आहे? तुमची मेन मेमरी असणार, मेन मेमरी. ज्याच्यामधून तुम्ही ऍक्सेस करू शकता, रीड राईट ऑप्शन्स करू शकता. सो दॅट इज युअर बेसिक मेमरी, म्हणजे तुमचं रॅम असणार आहे, रँडम ऍक्सेस मेमरी, विच अलाउज यू टू अलोकेट, डिसअलोकेट किंवा ऍक्सेस करण्यासाठी रँडम ऍक्सेस मेमरी यूज करतात. आणि सेकंडरी म्हणजे काय? जी ऑप्शनल आहे, जी लागली तरच वापरायची. गेटिंग इट? दॅट इज युअर रॉम, म्हणजे रीड ओनली मेमरी. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त कंटेंट्स वाचू शकता किंवा कंटेंट्स इन्सर्ट करू शकता. यू कॅन टेक एनी आउटपुट फ्रॉम इट. ठीक आहे. अँड थर्ड थिंग इज द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. आता इनपुट डिव्हाइसेस तुमचे कोणते आहेत? सोहम, इनपुट डिव्हाइसेस कोणते असतात? कीबोर्ड, माऊस, हे सगळे तुमचे इनपुट डिव्हाइसेस आहेत. आणि व्हॉट आर युअर आउटपुट डिव्हाइसेस? प्रिंटर, अजून? मॉनिटर. अजून? Printer, scanner, monitor, these are all your output devices. So hardware comprises of three things. एक तर CPU, second is memory management, and third is input output devices. This all is interconnected with the
लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. आता लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय कंपोनेंट्स येतात, तर सगळ्यात पहिले कर्नलचे मॉड्यूल्स, सिस्टम लायब्ररीज आणि ह्या युटिलिटीज आहेत ज्या वरती आहेत, सिस्टम सॉफ्टवेअर, युजर प्रोसेस, युजर युटिलिटी आणि कंपायलर. दीज आर युटिलिटीज बेसिकली. म्हणजेच काय, हे एंड युजरच्या गोष्टी आहेत जे आपण वापरतो. सॉफ्टवेअर सिस्टम म्हणजे वी आर युझिंग इट. इट माइट बी वेब ब्राउझर्स, कुठले ऍप्लिकेशन असेल हे आपण यूज करणारे आहोत. नंतर युजर प्रोसेस म्हणजे एखादी प्रोसेस आपण रन करतोय, पेंट उघडलंय, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये काम करतोय, एक स्प्रेडशीट बनवतोय, एक वर्ड फाईल बनवतोय. दीज आर युजर प्रोसेस आणि युजर युटिलिटी. आणि कंपायलर्स म्हणजे काय, जर तुम्ही एखादा कोड लिहिला जावा मध्ये तर तुम्ही कशात रन करता, नोटपॅड मध्ये लिहिता, सेव्ह करता आणि यू रन द फाईल. दॅट इज कंपायलर. सो ऑल दीज आर युजर एंड ऍप्लिकेशन्स जे आपण यूज करतो. आता हे जे ऍप्लिकेशन्स आहे युजर एंडला जे आपण वापरतोय, ऑल दिस 4 कंपोनेंट्स दे नीड ऍक्सेस और दे नीड सम ऑर द अदर मीडियम टू इंटरॅक्ट विथ द हार्डवेअर. ते डिरेक्टली आपण जे काही ऍप्लिकेशन आहे ते हार्डवेअरशी डिरेक्ट कनेक्शन करू शकत नाहीत किंवा डिरेक्ट इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये होत नाही. दे नीड सम ऑर द अदर मीडियम, दे नीड सम ऑर द अदर सोर्स की ज्याच्या थ्रू ते इंटरॅक्शन करू शकतात किंवा त्यांची कमांड जी काही फायर केलेली आहे ती सीपीयू पर्यंत पोहोचली पाहिजे. फॉर दॅट ऑल पर्पजेस वी नीड कर्नल. ठीक आहे. कर्नल इज ऍक्च्युअली द हार्ट ऑफ एनी ऑपरेटिंग सिस्टम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जे काही तुमचं फंक्शन आहे, जे काही इंटरॅक्शन आहे बिटवीन द हार्डवेअर अँड द युजर ऑलवेज हॅपन्स थ्रू द कर्नल. आता कर्नल बेसिक काय म्हणता येईल की इट इज अ सोर्स और इट इज अ इंटरमिडिएट हु हेल्प्स कन्वर्ट द कमांड्स फ्रॉम द और हु हेल्प्स टू ऍक्सेस. म्हणजे जे कमांड तुम्ही दिली आहे ती तो रीड करणार, तो सेन्स करणार आणि आउटपुट, परफेक्ट आउटपुट देण्याचं काम कर्नल करणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर एखादी वर्ड फाईल ओपन केली तर फॉर दॅट मी काय करणार, प्रोग्राम्स मध्ये जाणार, मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड सर्च करणार. द टाइम आय सी द आयकॉन आय प्रेस ऑन इट. मी जेव्हा ते आयकॉन क्लिक करते तेव्हा बॅकएंड मध्ये त्या इन्स्ट्रक्शन की आय नीड टू ओपन दिस हे कर्नल पर्यंत जातं. आणि व्हॉट डज कर्नल डू देन, it will sense the input and it will automatically within few seconds ते आउटपुट काय देणार आहे की तुम्हाला ती स्क्रीन, मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल तुमच्या समोर डेस्कटॉपवर ओपन होणार. गेटिंग इट? कंपोनेंट्स ऑफ लिनक्स सिस्टम समजले? समजतात का? हो. नक्की? काही डाऊट आहेत कंपोनेंट्स मध्ये? ठीक आहे. नेक्स्ट इज आर्किटेक्चर. आता हे सेम आहे जे तिथे त्यांनी दाखवलं होतं. दॅट वॉज अ सिम्प्लिफाईड थिंग की कंपोनेंट्स म्हणून दिलं होतं. लिनक्सचं आर्किटेक्चर इज द सेम थिंग, फक्त त्याच्यामध्ये एक शेल हा कंपोनेंट ऍड होतो. ठीक आहे. द फर्स्ट मेन पार्ट इज हार्डवेअर, सेकंड इज कर्नल, थर्ड इज शेल आणि फोर्थ इज हे ऍप्लिकेशन्स. आता हे ऍप्लिकेशन्स म्हणजे काय? We'll start with the applications. What are the applications? आता मेन थिंग इथे पिक्चर मध्ये काय येतं की तुम्ही जावा आणि सी असू दे, सी प्लस प्लस असू दे, तुम्ही एखादा प्रोग्राम रन करायचा असेल तर काय करता? प्रायमरी स्टेज काय असते एखादा कोड रन करायचा असेल तर? तुम्ही प्रोग्राम लिहिता, राईट? तो प्रोग्राम काय असतो? इट इज अ कॉम्बिनेशन और इट इज अ कलेक्शन ऑफ व्हेरियस स्टेटमेंट्स. तसंच लिनक्स मध्ये आपण प्रोग्राम लिहित नाही. लिनक्स मध्ये सगळ्या स्क्रिप्ट्स असतात. ठीक आहे. स्क्रिप्टिंग वरती लिनक्स चालतं. बाकी सगळ्या जे काही आहे ते तुमचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे आणि लिनक्स इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. हा मेन डिफरन्स आहे. ठीक आहे. बाकी सगळ्यामध्ये यू राईट, म्हणजे जर एखादा सीचा प्रोग्राम लिहायचा झाला तर यू गो ऑन रायटिंग द प्रोग्रामिंग लँग्वेजच्या ज्या काही कमांड्स आहेत ते तुम्ही लिहित जाता. वन लाइनर मध्ये असू देत किंवा कुठल्या डिफरंट लूप्स असू देत, ते सगळे तुम्ही एक्झिक्यूट करता.
सिमिलर वे मध्ये लिनक्स मध्ये स्क्रिप्टिंग असतं. स्क्रिप्टिंग मध्ये सुद्धा स्क्रिप्टिंग रिलेटेड कमांड असतात. मग त्या 1 वर्ड कमांड असू देत किंवा 2-3 वर्ड असू देत. मोस्टली सगळ्या कमांड ज्या आहेत लिनक्सच्या त्या 1 वर्डच आहेत. त्याच्या पुढे जे तुम्हाला हवं आहे, जे काही रन करायचं आहे ते तुम्ही बेसिकली तिथे डिफाईन करता. But Linux is a command line interface. It is not a programming language. It is a scripting language. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कमांड्स फायर करायला लागतात. Now basically applications of Linux includes, that is the outer circle will include not only the commands जे इथे दिसतंय vi, cd, grep, date, a.out, compilers, हे सगळे कमांड्स आहेत त्याच्या. ठीक आहे. and it not only consists of this, इकडे त्यांनी फक्त तेवढंच दाखवलंय, but actual मध्ये it comprises of the users, म्हणजे आपण ओके all the users. त्याच्यानंतर आपले various applications, आपण कम्प्युटर नेटवर्क्स मध्ये ऍप्लिकेशन्स बघितलेत कोणते कोणते असतात ते. HTTP, HTTPS, त्याच्यानंतर अजून कोणते पाहिलेत? FTP, अपाची वेब सर्व्हर, हे सगळे जे काही तुमचे वेब सर्व्हर्स आहेत, दॅट ऑल कम्स इन युअर ऍप्लिकेशन्स. मग तुमचं मायक्रोसॉफ्ट ऑफिस असू देत, तुमचं वेब ब्राउझर्स वेगवेगळे असू देत, इंटरनेट एक्सप्लोरर असेल किंवा मॉझिला फायरफॉक्स असेल, कुठलेही असू देत, आउटलुक असू देत, दे ऑल कंप्राइजेस ऑफ द ऍप्लिकेशन्स. विथ सेपरेट तुम्हाला जीमेल हवं असेल, तुमचे कुठले याहू मेल असेल, डिफरंट मेल ऍप्लिकेशन्स असतील, ऑल दीज ऍप्लिकेशन्स along with the users, along with the commands comprise of this outer circle. ठीक आहे. which in one term त्याला म्हणता येईल की हे बाहेरचं जे सर्कल आहे that is application circle. ठीक आहे. now we'll move on to the inner circle. first step is your hardware. आता हार्डवेअर एक्सप्लेन करून झालंय व्यवस्थित. तुम्हाला माहिती आहे हार्डवेअर काय असतं. it comprises, I repeat, it comprises of 3 components. सगळ्यात पहिलं म्हणजे CPU, नंतर is memory management आणि तिसरं म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्नल, and this is the main important thing. It is the core of the operating system. You can also say it is the heart of any of the operating system. Basically ह्याच्यामध्ये काय होतं की it is the one who will take the process which is running on the system, that is the application which is being entered by the user. It will take that instructions and it will provide it to the hardware. तो हार्डवेअरला सांगेल की ह्या प्रोसेसला कोणती प्रायोरिटी द्यायचं, एखादा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचं असेल तर किती टाइम मध्ये एक्झिक्यूट करायचं, किती टाइम त्यांनी काम केलं पाहिजे त्याच्यावरती, त्याला कुठली मेमरी अलोकेट झाली पाहिजे, प्रोसेस कुठे आहे, कुठे अलोकेटेड आहे, this everything kernel is going to work on it. ठीक आहे. the kernel is responsible for allocation of resources, utilization of resources, time alignment of resources, त्याच्यानंतर priority management. ठीक आहे. हे सगळं काम कर्नल करणार आहे once he has the instruction in the place. now there are 3 types of kernel चे types आहेत. first is monolithic kernel, मायक्रो कर्नल्स आणि हायब्रिड कर्नल, हे 3 प्रकारचे कर्नलचे टाइप्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट कम्स इन पिक्चर इज द शेल. नाउ व्हॉट ऍक्च्युअली शेल इज, बेसिक जसं आता आपण बाकीच्या प्रोग्राम्स मध्ये बघतो की आपल्याला कंपायलर लागतं. आता कंपायलर, व्हॉट डज कंपायलर डू, जे काही तुम्ही प्रोग्राम टाइप केलेला आहे, इट हेल्प्स टू कन्वर्ट दॅट इनटू machine readable language आणि मग ते प्रोसेस होत, right? that is the work what compiler does. the same thing shell is a compiler, it is a interpreter, it is a compiler, it is a interpreter. it helps to convert whatever the applications or whatever the user instructions are there, to convert that into the hardware understandable language. Similarly, whatever the output is of the hardware, it helps to convert it into user understandable language. म्हणजे तो both ways तो काम करतो. It is basically the interface between
the user application and the kernel which helps to execute the commands which the user is expecting to run. ठीक है, आर्किटेक्चर समजलंय का? आर्किटेक्चर समजलंय का? त्याच्यात काही डाउट्स असतील तर विचारा. मॅम शेल परत एक्सप्लेन करा. शेल हे बघ, बेसिकली कुठलीही आपण एखादी कमांड आपण फायर करत असू किंवा एखादा प्रोग्राम तू लिहिलाय, तर तो प्रोग्राम काय असतो, यू राईट इट इन युअर ओन वर्ड्स, राईट? तुम्ही तुमचं लॉजिक प्रमाणे तो कोड लिहिता, पण तो सेम कोड इज इट समथिंग की ते मशीनला ते समजणार आहे की तुझं हार्डवेअर किंवा तुझं सीपीयू आहे किंवा तुझं ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याला ती लँग्वेज समजणार आहे का? whatever we type, everything gets converted into binary system by default. किंवा कुठलीही machine readable language जी असेल, it gets converted into that. बरोबर? zeros आणि 1 मध्ये ते कन्वर्ट होणार आहे. सो आता जर मी इथे युजर लिनक्स मध्ये सुद्धा ऍप्लिकेशन सर्कलला जर मी एखादं इनपुट देत असेल, मला जर वर्ड फाईल ओपन करायची किंवा मला एखादं स्क्रिप्ट रन करायचे इन द सेन्स मला स्क्रीन वरती काहीतरी 4 लेटर्स हॅलो गुड मॉर्निंग असं कंटिन्युअस स्क्रोलिंग पाहिजे, यासाठी मी जर स्क्रिप्ट लिहिली तर ही स्क्रिप्ट मी माझ्या वर्ड्स मध्ये लिहिली, तर मला जर ती रन करायची असेल तर आय नीड द ऑपरेटिंग सिस्टम टू अंडरस्टँड that I have to run this script, but ती त्याच्या लँग्वेज मध्ये, not in my language with what I am writing it. The same way कंपायलर करतं की तुमचा जो कोड आहे तो कंपाईल करणार म्हणजे काय, तो मशीन रिडेबल लँग्वेज मध्ये फर्स्ट कन्वर्ट करतो आणि स्टेप बाय स्टेप तो स्कॅन करतो की एरर कुठे आहे का, कुठे कॉमा मिसिंग आहे का, कुठे पंक्च्युएशन मिसिंग आहेत का, कुठे स्पेस आहे का, कुठे एरर झालेत का, आणि मग तो ते कम्प्लिटली ऑपरेटिंग सिस्टीमला दिल्यावरती ऑपरेटिंग सिस्टीम ते प्रोसेस करणार आणि त्यानंतर तुम्हाला जे आउटपुट एक्सपेक्टेड आहे ते आउटपुट तुम्हाला मिळेल. गेटिंग इट? मोहित समजलं? हो. बेसिकली इंटरफेस आहे, तो मीडिएटर आहे दोघांचा. सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्हाला कॉलेजमधून काही हवं असेल तर यू डोंट डिरेक्टली गो टू HOD or principal, right? You find some or the other intermediate की ज्याच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता. Same way shell acts की he carries all your instructions and he transforms your instructions into the machine readable or machine understandable languages. ठीक आहे? अजून काय डाऊट आहे? नाही. ही डायग्राम काढलेत तुम्ही तुमच्याकडे? ही डायग्राम काढलेत तुम्ही तुमच्याकडे? हो. ओके. आता जो नेक्स्ट आहे फाईल सिस्टम आर्किटेक्चर, जो कालचा पॉइंट तुम्हाला समजला नव्हता तो. आता फर्स्ट थिंग, जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं की लिनक्स मध्ये काहीही असू देत, एखादं फोल्डर असू देत, एखादं एक्सटर्नल डिव्हाइस असू देत, एखादं ऍप्लिकेशन असू देत, काहीही असू देत, ऑल इज टर्म्ड ॲज फाईल. कुठलीही गोष्ट लिनक्स मध्ये आपण जसं वेगवेगळं करतो की ही सी ड्राईव्ह आहे, ही डी ड्राईव्ह पार्टिशन आहे, मग आपण त्याला नावं दिलेत की ही पार्टिशन आहे. त्याच्यानंतर माय कम्प्युटर हा फोल्डर आहे, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍप्लिकेशन आहे, आपण अशी नावं दिलीत विंडोज मध्ये. बट इफ यू गो थ्रू द लिनक्स इट विल बी बेसिकली सगळं फाईल असतं याच्यामध्ये. एव्हरीथिंग इज टर्म्ड ॲज फाईल. सो इट इज बेसिकली अ कलेक्शन ऑफ फाईल ऑन पार्टिशन और डिस्क. ठीक है?
लिनक्स डिरेक्टरी स्ट्रक्चर म्हणजेच अ फाईल सिस्टम आर्किटेक्चर आहे हे, विच इज कलेक्शन ऑफ ऑल द फाइल्स ऑन द पार्टिशन और अ डिस्क. ठीक आहे. आता बेसिकली तुम्हाला व्हॉट इज दिस फॉरवर्ड स्लॅश म्हणजे काय, तर फॉरवर्ड स्लॅश इज बेसिकली आपण लिनक्स मध्ये वापरतो, विच शोज इट इज अ रूट. ठीक आहे, त्याला रूट म्हणून म्हणतात. आणि तिथूनच सगळ्या तुमच्या कमांड, सगळं फाईल, सगळे लोकेशन, सगळं त्याच्या अंडरच स्टोअर असतं. ठीक आहे, इट इज द मेन माउंट पॉइंट. ठीक आहे, त्याला रूट म्हणतात. under which all your directories, all your files, all your folders, applications, partitions सगळं त्या रूटच्या अंडरच डिफाईन होतं. त्यामुळे इथे जेवढे काही तुम्ही बघाल त्या सगळ्यांच्या आधी फॉरवर्ड स्लॅश. ओके, दिस फॉरवर्ड स्लॅश shows that everything is lying under the root, that is the main file system of Linux. लिनक्स मध्ये रूट नावाचं मेन फाईल सिस्टम म्हणा किंवा फोल्डर काही म्हणा, सगळ्या ऍप्लिकेशन, सगळे पार्टिशन, सगळ्या फाईल, सगळ्या डिरेक्टरीज, इच अँड एव्हरीथिंग सगळं त्या रूटच्या अंडरच येतं. ठीक आहे. जसं आता इन सिम्पल वर्ड्स आपण ज्याला पाथ असं म्हणतो, एखादं ऍप्लिकेशन उघडलं, आता आपण एखादी फाईल उघडली तर त्या फाईलचं लोकेशन आपण कसं ट्रेस करतो, वरती एका ठिकाणी लिहिलेलं असतं सिम्पल टर्म्स मध्ये, सी ड्राईव्ह, C.C:\, असतं, फॉरवर्ड स्लॅश 2 असतात, मग पुढे परत प्रोग्राम फाईल्स असतात, त्याच्या पुढे लिनक्स असेल, त्याच्या पुढे त्याची .exe फाईल असेल, तर एक पाथ दिलेला असतो तो. सो आपण काय म्हणतो की हे मेन कुठून आलंय, तर हे मेन C ड्राईव्ह मधून आलंय. ठीक आहे, कधी D ड्राईव्ह मध्ये उघडलं तर D ड्राईव्ह मधून आलंय. बट बेसिकली इन लिनक्स नथिंग कम्स फ्रॉम एनी ऑफ द पार्टिशन, एनी ऑफ द ड्राईव्ह. देयर इज नो पार्टिशन एज सच की C ड्राईव्ह आहे, D ड्राईव्ह आहे, सिस्टम डिफाईन्ड काही नसतं इथे. जे काही आहे इट ऑलवेज कम्स और इट ऑलवेज लाईज बिलो दिस फॉरवर्ड स्लॅश विच इज नोन एज रूट. त्याच्या अंडरच तुम्हाला सगळं मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्या अंडरच तुम्हाला ऑल टाइप्स ऑफ फाइल्स, ऑल टाइप्स ऑफ डिरेक्टरीज मिळणार आहेत. नाउ बेसिकली त्याला आपण रूट डिरेक्टरी असं म्हणू शकतो. ओके, फॉरवर्ड स्लॅश इज कॉल्ड एज अ रूट डिरेक्टरी आणि त्याच्या अंडर फाइल्स, फोल्डर्स, पार्टिशन्स, ऑल कलेक्शन कम्स अंडर दिस फॉरवर्ड स्लॅश नोन एज रूट. आता फर्स्ट इज स्लॅश बिन. ठीक आहे, ह्याच्यामध्ये युजर बायनरी फाइल्स म्हणजे बायनरी सिस्टमच्या ज्या काही फाइल्स आहेत. आता व्हॉट डज बायनरी सिस्टम फाइल्स मीन, म्हणजे काय, जेवढ्या काही फाइल्स तुमच्या एक्झिक्युटेबल आहेत, एक्झिक्युटेबल फाइल्स ज्या काही आहेत त्या स्लॅश बिनच्या अंडर असतात. नाउ व्हॉट आर एक्झिक्युटेबल फाइल्स, म्हणजे ज्याचं आउटपुट तुम्हाला एक्सपेक्टेड आहे किंवा आपण अशा फाईल सेव्ह केल्यात ज्याच्यामध्ये काहीतरी आउटपुट आहे, दोज आर युअर स्लॅश बिन फाइल्स. आणि मेन ह्याच्यात काय असतं, बायनरी फाइल्स मध्ये दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासारख्या. एक तर म्हणजे ऑल फाइल्स आर एक्झिक्युटेबल, अँड सेकंड थिंग, ज्या फाइल्स त्या स्लॅश बिनच्या अंडर आहेत दोज आर अवेलेबल टू ऑल द युजर्स टू यूज देम. So slash bin, that is user binary files, comprises of two important functionalities. First is it consists of all the executable files, and second is the files which are there are available to all the users. ठीक आहे, त्याच्यानंतर next is slash boot. ठीक आहे, slash boot, these are all the booting files. आता booting files म्हणजे काय, ज्या सगळ्या फाइल्स, ज्या काही प्री रिक्विजिट्स आपल्याला लागणार आहेत ऍट द टाइम व्हेन द सिस्टम बूट्स आर ऑल विच कम अंडर द रूट boot, that is slash boot folder files. आता स्लॅश बूट बेसिकली ह्याच्यामध्ये दोन गोष्टी परत लक्षात ठेवायच्या आहेत. इट कन्सिस्ट ऑफ ऑल द फाइल्स विच आर रिक्वायर्ड ऍट द टाइम ऑफ व्हेन द सिस्टम बूट्स, आणि सेकंडली it is required or it consists of all the booting files. एक तर एक्स्ट्रा ज्या बूटिंग फाइल्स आहेत
ज्या स्लीपिंग मोड मध्ये आहेत त्या कधीतरीच येतात ऍज पर द रिक्वायरमेंट, त्या पण असतात त्याच्यात. आणि सेकंडली द नेसेसरी और द इम्पॉर्टंट फाइल्स विच आर रिक्वायर्ड ऍट द स्टार्टअप ऑफ द बूटिंग और ऍट द स्टार्टिंग मोमेंट ऑफ द सिस्टम कम अंडर द स्लॅश बूट. त्याच्यानंतर आहे स्लॅश डेव, मध्ये बेसिकली तुमचे सगळे डिव्हाइस ड्रायव्हर्स असतात. ठीक आहे, जे काही तुमचे ड्रायव्हर्स आहेत, ज्या काही क्रिएटेड ड्रायव्हर्स आहेत, पार्टिशन्स या बेसिकली लिनक्स मध्ये तुम्ही क्रिएट करता. त्यामुळे जे काही तुम्ही क्रिएट कराल, ज्या काही ड्राईव्ह तुम्ही बनवाल, जी काही मेमरी, जी काही स्पेस त्यांना अलोकेट कराल, दॅट विल कम अंडर स्लॅश डेव. Now let me make clear कि this dev will be all the internal device drivers. बिकॉज अजून एक आहे, आता या लिस्ट मध्ये दिलेलं नाहीये, जसं स्लॅश डेव आहे तसं स्लॅश डिव्हाइस पण असतं. ठीक आहे, जसं स्लॅश डेव आहे तसं स्लॅश डिव्हाइसेस पण असतं. दोघांमध्ये डिफरन्स हाच आहे की स्लॅश डेव विल कन्सिस्ट ऑफ ऑल द पार्टिशन्स. ओके, ऑल द पार्टिशन जे डिव्हाइस आहेत. म्हणजे आता माझं एक पार्टिशन मी 500 MB ची केली, दुसरी पार्टिशन मी 200 MB ची केली, ऍज पर माय रिक्वायरमेंट दॅट विल कम अंडर स्लॅश डेव. आणि जे काही एक्सटर्नल मेमरीचे डिव्हाइसेस आहेत, जसं पेन ड्राईव्ह आहे, हार्ड डिस्क आहे, ठीक आहे, USB आहे, हे सगळे जे डिव्हाइसेस आहेत विच आय एम गोइंग टू कनेक्टेड एक्सटर्नली, दॅट कम्स अंडर स्लॅश डिव्हाइसेस. ठीक आहे, दॅट विल कन्सिस्ट ऑफ द एक्सटर्नल डिव्हाइसेस अँड दॅट कम्स अंडर द स्लॅश डिव्हाइसेस. त्याच्यानंतर नेक्स्ट इज स्लॅश ETC. नाउ व्हॉट इज स्लॅश ETC? इट इज अ कॉन्फिगरेशन फाईल. आता बेसिक पर्पज ऑफ कॉन्फिगरेशन फाईल इन लिनक्स इज पासवर्ड सेव्ह करण्यासाठी. ठीक आहे, पासवर्ड रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, सिस्टमचा पासवर्ड असू देत, युजर्सचा पासवर्ड असू देत, कुठलाही पासवर्ड रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कॉन्फिगरेशन फाईल मध्ये कॅप्चर होते. सेकंड थिंग, जेवढे युजर्स ऍडेड आहेत, जेवढ्या युजर्स वर काय काय ऑपरेशन्स होत आहेत, कोणते ग्रुप्स आहेत, कोणत्या ग्रुप्सवर काय काय ऑपरेशन्स होत आहेत, कुठल्या ग्रुपला काय ऍक्सेस आहे, कुठल्या युजरला काय ऍक्सेस आहे, दॅट ऑल कंप्राइजेस ऑफ द कॉन्फिगरेशन फाईल. आता आपल्याकडे 4 प्रकारच्या कॉन्फिगरेशन फाईल्स आहेत, 4 नाही आहेत ऍक्च्युली 6-7 आहेत, बट बेसिक आपल्याला ज्या शिकायच्या आहेत दोज आर /etc /shadow /etc /passwd /etc /login.dev /etc /users /etc /group आणि /etc /scale. एवढ्या साऱ्या आपल्याकडे कॉन्फिगरेशन फाईल्स आहेत. त्यामधल्या शॅडो आणि passwd, these are basically used for password. login.dev, user आणि group, these 3 are related to the users. तर ह्या बेसिकली कॉन्फिगरेशन फाईल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स रिलेटेड टू पासवर्ड, युजर्स आणि ग्रुप्स मिळतात. त्याच्यानंतर आहे स्लॅश होम डिरेक्टरी. आता ही स्लॅश होम डिरेक्टरी जी आहे, इट विल कन्सिस्ट ऑफ ऑल द इन्फॉर्मेशन विच इज रिलेटेड टू द युजर्स. ठीक आहे, जेवढे काही युजर रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे किंवा एखाद्या युजरनी कोणता फोल्डर क्रिएट केलाय, तो कुठल्या लोकेशनला आहे, तो कोणाला ऍक्सेस आहे, त्याचा ओनर कोण आहे, हे सगळं स्लॅश होमच्या अंडर असतं. ठीक आहे, नंतर आहे स्लॅश लिब, दॅट इज लायब्ररी. नाउ व्हॉट डज दिस फोल्डर कन्सिस्ट ऑफ? इट कन्सिस्ट ऑफ द शेअर्ड लायब्ररी फाइल्स. आणि बेसिकली सांगायचं झालं तर स्लॅश LIB मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या काही कर्नल रिलेटेड फाइल्स आहेत, दॅट आर सिस्टम डिफाइंड फंक्शनॅलिटीज, सिस्टम डिफाइंड फाइल्स. ठीक आहे, ज्या काही कर्नल रिलेटेड फाइल्स आहेत, दॅट कम्स अंडर स्लॅश LIB, दॅट इज लिब, दॅट इज सिस्टम लायब्ररीज. त्याच्यानंतर स्लॅश मीडिया. द व्हॉट डज स्लॅश मीडिया मीन्स? स्लॅश मीडिया म्हणजे माउंट पॉइंट ऑफ रिमुवेबल मीडिया. जसं मी डिव्हाइसेस म्हटलं, स्लॅश डिव्हाइसेसच्या अंडर काय येतं? पेन ड्राईव्ह येतं, हार्ड डिस्क येते, USB येतं. ठीक आहे, सो दीज ऑल पॉइंट्स. आता बेसिकली स्लॅश मीडिया आणि स्लॅश MNT, इथे न्यू वर्ड आहे तुम्हाला, तो म्हणजे माउंट पॉइंट. आता नॉर्मल तुमच्या विंडोज मध्ये आपण जेव्हा पेन ड्राईव्ह आपल्या
USB पोर्ट मध्ये आपण पेनड्राईव्ह इन्सर्ट करतो तेव्हा काय येतं तुम्हाला ऑटोमॅटिकली तिकडे प्रॉम्प्ट येतो की युअर डिव्हाइस इज we have found a new device, do you want to scan it or do you want to open it असं आपल्याला येतं तिथे. That means आपलं already interconnection आहे with the USB. The operating system is already in connection with the USB port. USB port is already integrated or mapped on our operating system. त्यामुळे नुसतं USB ला insert केल्या I'm getting a prompt. I don't have to install any of the software for it. But Linux मध्ये काय आहे, if I have to mount or if I have to insert a pen drive or a USB drive or a hard disk, first of all I need to create a space for that on my partition. मला space घ्यावी लागते त्यासाठी आधी. Then I have to mount it. Mount it म्हणजेच काय, I have to prepare a separate directory or separate space for it wherein it will make available की ही जी सिस्टीम आहे किंवा हे जे एक्सटर्नल डिव्हाइस आहे त्याला रीड राईट एक्झिक्यूटची परमिशन दिली जाईल आणि मग ते ऑपरेशन मध्ये होईल. दॅट मीन्स I don't have readily available space or readily available any of the integration interface between the external devices and my operating system in Linux. So first of all I have to create the space for it. मला आधी पार्टिशनची स्पेस क्रिएट करायला लागेल, नंतर मला तो माउंट करायला लागेल, म्हणजेच मला एक इंटरफेस क्रिएट करायला लागेल आणि देन ओनली आय विल बी एबल टू ऍक्सेस द एक्सटर्नल डिव्हाइस विच एव्हर आय एम कनेक्टिंग. त्यासाठी हे /media आणि /mnt वापरले जातात. आता